पहिल्या टप्प्याच्या म्हणजे पहिला टप्पा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली आणि ही घोषणा करताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की ओबीसीचं 27% आरक्षण जे गेलं होतं ते निघालं होतं, पण माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजींचं सरकार आल्यानंतर, आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टमध्ये 27% आरक्षण ओबीसीला मिळावं याकरता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमचे सर्व ॲडव्होकेट्स, सरकारचे सर्व सुप्रीम कोर्टामध्ये सबमिशन झालं. माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्वतः लक्ष घातलं आणि सुप्रीम कोर्टमध्ये 27% आरक्षणाने ज्या निवडणुका व्हाव्या याकरता या ठिकाणी सरकारने बाजू मांडली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 27% आरक्षणासहित ओबीसीच्या आरक्षणासहित या निवडणुकीला परवानगी दिली. मला या गोष्टीचं दुःख आहे की उद्धव ठाकरेजीचं सरकार असताना ओबीसीचं 27% आरक्षण गेलं होतं. मी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आलं, पण आज मला अभिमान आहे, आनंदही आहे की 27% ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होते आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो की त्यांनी 27% ओबीसी आरक्षणाकरता जो लढा सुप्रीम कोर्टामध्ये लढला तो या ठिकाणी पूर्ण झाला आणि आज या राज्यामध्ये निवडणुका होत आहे. जे जे उमेदवार लढणार आहे त्या सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो.